जमिनीची निवड शक्यतोवर हलक्या जमिनीत तूर लावत नाही. याचं कारण असं आहे की फुलात आल्यानंतर त्याला जर ताण पडला, पाणी दिलं की फुलं गळतात, परत शेवरा निघतो, परत फुलं गळतात, पाणी दिलं की फुल गळणं आणि नवीन फुल येणं चालू राहतं. त्याच्या शेंगा लवकर पक्व होत नाही. बघा तुम्ही, यावर्षी पाऊस पडला, उशिरापर्यंत पाऊस पडत होता, तर तुरीचं फुल खूप उशिरापर्यंत टिकलं. तूर चांगली पिकली पण फुलगळ होत होती. तर त्यामुळं शक्यतोवर हलक्या जमिनीत नाही, मध्यम जमिनीत, भारी जमिनीत तूर लावू शकता. पानबसन किंवा चिभाड जमिनीत शक्यतोवर तूर लावू नका. तिथे जर लावायचीच असली, इलाजच नाही, समजा तूर पानबसनमध्ये लावायचीच, तर बेड केल्याशिवाय तूर लावायची नाही. चिभाड किंवा पानबसन जमिनीमध्ये बेड केल्याशिवाय तूर लावायची नाही. तसंही कोणती तूर जी लावाल तुम्ही ती बेडवरच लावा. बेडवर लावलेल्या तुरीमध्ये मर रोग, फांदी मर, फायटोप्थेरा हे अत्यंत कमी येतात किंवा येतच नाही. आणि बेडवर लावल्यामुळं उत्पादन क्षमता सुद्धा वाढते. कारण तूर हे सेन्सिटिव्ह पीक आहे, जास्त पाणी जर झालं तर त्याला बिलकुल जमत नाही. त्यामुळं त्याच्यापासून वाचण्यासाठी बेडवर तूर लावणं चांगली राहते. लागवडीचा कालावधी तसं बरेच शेतकऱ्यांनी आता रोज फोन चालू आहे की सर तूर लावायला चालेल का? तुम्ही तूर 1 जूनला लावली काय, मेच्या शेवटच्या आठवड्यात लावली काय, ड्रीपवर लावली काय, म्हणजे मेच्या 15वाड्यात शेवट म्हणजे दुसरा 15वाडा किंवा जूनचा पहिला 15वाडा किंवा 30 जून किंवा 30 जुलैला जरी लावली तर त्या तुरीला फुलं सोबतच येतात. फूल जे आहे ते तुरीला म्हणजे 15 मेची तूर असेल, 15 जूनची असेल किंवा 15 जुलैची असेल, 2 महिन्याचा जरी गॅप पडलेला असला लागवडीत तरी फुलं हे सोबतच येतात. फक्त लवकर लागवड केल्यामुळं काय होतं की लवकर लागवड केल्यामुळं त्याची कायिक वाढ चांगली होते, फांद्याची संख्या तिथे जास्त घेऊ शकता तुम्ही आणि उत्पादन क्षमता तिथं थोडीशी वाढू शकते. बाकी जसं कापसामध्ये खूप फरक पडतो, तुम्ही प्री मान्सून कापूस लावला तर अत्यंत मोठा फायदा होतो, तेवढा फायदा तुरीमध्ये होत नाही. फक्त एक गोष्ट आहे की त्याची फांद्याची संख्या वाढते, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ लवकर लावली तर जास्त होते. ज्यांच्याकडे व्यवस्था आहे ते लवकर मेमध्ये सुद्धा तूर लावू शकतात. नाही तर पाऊस पडल्यानंतर जून ते 15 जुलैमध्ये ही खरीपाची लागवड. आणि तूर एक असं पीक आहे ते अर्धरबी आपण त्याला म्हणतो. आपण 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान सुद्धा अर्धरबी तूर घेऊ शकतो. आपण यावर्षी प्रयत्न केला की उन्हाळ्यात सुद्धा तूर लागवड केली तर काय होते, रबीमध्ये समजा सोयाबीन निघाल्यानंतर सुद्धा तूर लागवड केली तर काय फायदा होतो का आपण, पण तो फारसा फायद्याचं पीक उन्हाळ्यातलं तुरीचं नाही आहे. ते खर्च खूप होतो, मर जास्त लागते आणि त्याला तुमचं उत्पादनसुद्धा फारसं काही येत नाही, लेट होतं ते. मात्र नांदेड जिल्ह्यात किंवा आदिलाबाद जिल्ह्यामध्ये, तेलंगणाच्या काही भागामध्ये सोयाबीन निघाल्याबरोबर तूर लावतात, तिथे त्यांना चांगलं उत्पादन होतं. पण आपण शक्यतोवर खरीपाचीच तुरीची लागवड केलेली. खरीपमध्ये 15 जुलैपर्यंत किंवा 15 जुलै ते 15 ऑगस्ट म्हणजे अर्ध रब्बी त्याला म्हणतो, तिथं अंतर कमी करून तूर लावत असतात.